नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एसआर जिनियस अकॅडमीमध्ये, जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. तर माझ्यामध्ये आज आपल्याला हे 6वं प्रकरण घ्यायचं होतं, हो की नाही? 6वा प्रश्न, सॉरी 6वा प्रश्न घ्यायचा होता. तो काय म्हणतो, A - 4 - 7 B - 1 2 C 8 5 आणि D 5 - 4 हे ABCD या समभुजी चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. आता समभुजी चौकोन म्हणजे काय? चारही बाजू समान आल्या पाहिजे. AB BC CD आणि AD अशा या कसं तरी समजा ABCD किंवा असा देखील असू शकतो. नाही बरं जाऊ द्या, ठीक आहे, आलं लक्षात तुमच्या. आता बघा, आता लिहितो मी. समजा A - 4 - 7 बरोबर x1 y1, हो ना. B बरोबर -1 2 x2 y2. C बरोबर 8 5 बरोबर x3 y3 आणि D बरोबर 5 - 4 x4 y4. आलं लक्षात तुमच्या, ओके. आता आपण डिस्टन्स AB काढूया. डिस्टन्स AB बरोबर बघा, या दोघांतलं काढायचं म्हणजे x2 - x1 x2 - x1 कंस पूर्ण कंसाचा वर्ग अधिक y2 - y1 कंस पूर्ण कंसाचा वर्ग, असं होईल की नाही? मग काय होईल? x2 किती आहे आपला? -1 -1 वजा x1 किती आहे? -4. दोघांचं आले की नाही? हा x2 झाला -1, x1 झाला -4 अधिक y2 घ्या. y2 किती आहे? 2 आणि y1 -7, 2 - 7 चा वर्ग बरोबर काय होईल? -1 अधिक 4 कंस पूर्ण कंसाचा वर्ग अधिक 2 अधिक 7 कंस पूर्ण कंसाचा. 4तून 1 गेला 3 चा वर्ग अधिक 7 आणि 2 9 चा वर्ग. हा काय झाला आपला? मग 3 त्रिक किती? 9, 3 चा वर्ग 9 आणि हा किती? 9 चा वर्ग 81 बरोबर किती आले? 90. वर्गमुळात किती? 90. आणि म्हणून वर्गमुळात 90 ला काय लिहिता येईल आपल्याला? 45 गुणिला 2 लिहिता येईल आपल्याला. 45 चं वर्गमूळच निघत नाही ना, मग 9 10 90 लिहूया, हो की नाही? 45 दोन्ही 90 होतात, पण 45 चं वर्गमूळ निघत नाही, म्हणून 9 10 90. म्हणून डिस्टन्स AB बरोबर किती? 3 वर्गमुळात 10. या ठिकाणी 9 चं वर्गमूळ घेतलं आपण 3 आणि 10 ला आता आपल्याला डिस्टन्स BC काढायचंय वर्गमुळात. हा B आणि C म्हणल्यावर काय होईल? x3 - x2 x3 - x2 कंस पूर्ण कंसाचा वर्ग मायनस y3 - y2 कंस पूर्ण कंसाचा वर्ग, ओके. मग आता मला सांगा, x3 किती आहे? 8 वजा 1 बरोबर किती? 8 वजा 1 चा वर्ग अधिक y3 किती आहे? 5 वजा 2 चा वर्ग बरोबर 8 अधिक 1 9 चा वर्ग अधिक 5तून 2 गेले 3 चा वर्ग बरोबर काय होईल? 9 चा वर्ग अधिक वर्गमुळात कशाला 3 चा, मग किती होईल? 81 अधिक 3 चा वर्ग 9 बरोबर किती? वर्गमुळात 90. आणि म्हणून याचे पुन्हा अवयव पाडतात, काय होतात? वर्गमुळात 9 गुणिला
मग काय होईल माहितीये का, डिस्टन्स BC बरोबर 3 वर्गमुळात 10, हा देखील 3 वर्गमुळात 10 आला, हो ना. आता आपल्याला काय करायचंय, CD करायचं. डिस्टन्स CD बरोबर वर्गमुळात C आणि D म्हणजे काय होईल, x4 मायनस x3, x4 मायनस x3 कंस पूर्ण कंसाचा वर्ग प्लस y4 मायनस y3 कंस पूर्ण कंसाचा वर्ग बरोबर. x4 किती आहे आपलं, 5 वजा 8 अधिक y4 किती आहे, वजा 4 वजा 5, y3 किती आहे, ठीक आहे. मग 8तून 5 गेले, 3 राहिले, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक वजा 9चा वर्ग बरोबर काय होईल, 3चा वर्ग 9 आणि 9चा वर्ग किती, 81 बरोबर किती, वर्गमुळात 90. आणि म्हणून डायरेक्ट लिहू, डिस्टन्स CD बरोबर 3 वर्गमुळात 10. झाले की नाही, याचे अवयव पाडले ना, 9 10 90 आणि मग काय होईल, ठीक आहे, 9चं वर्गमूळ 3 होईल. आता आपल्याला डिस्टन्स AD करायचं, हो की नाही. सर्वात शेवटी काय राहील बघा, AB झाला, BC झाला, CD झाला, आता AD काढूया. डिस्टन्स AD बरोबर वर्गमुळात, पहा ना, D आणि A म्हणजे x4 मायनस x1, x4 मायनस x1 प्लस y4 मायनस y1 बरोबर वर्गमुळात. x4 किती आहे आपला, 5 वजा वजा 4, 5 वजा वजा 4 कंस पूर्ण कंसाचा वर्ग अधिक y4 किती आहे, वजा 4 वजा 4 वजा वजा 7चा वर्ग बरोबर 5 अधिक 4 कंस पूर्ण कंसाचा वर्ग अधिक वजा 4 अधिक 7 कंस पूर्ण कंसाचा वर्ग असं होईल बरोबर वर्गमुळात 9चा वर्ग अधिक 3चा वर्ग होईल. हा 5 आणि 4 9 आणि 7तून 4 गेले 3 राहिले आणि म्हणून काय होईल बरोबर 81 अधिक 9 बरोबर किती वर्गमुळात 90. आणि पुन्हा मग डिस्टन्स AD बरोबर किती आलंय आपलं 3 वर्गमुळात 10. मग काय होईल आपल्याला, म्हणून आपण काय लिहू शकतो AB बरोबर BC बरोबर CD बरोबर AD. हो की नाही. या चारही बाजू कशा आहेत समान आहेत, 3 वर्गमुळात 10 3 वर्गमुळात 10 3 वर्गमुळात 10 आणि समभुज चौकोनाच्या चारही कशा आहेत, चारही बाजू समान आहेत आणि म्हणून चौकोन ABCD हा समभुज चौकोन आहे आपल्याला म्हणता येईल. लक्षात तुमच्या तो समभुज चौकोन आहे. त्यानंतर बघा, जर बिंदू L x7 आणि M1 यातील अंतर 10 आहे तर x ची किंमत काढा. बरोबर आहे का, x7 1.15 ठीक आहे. डिस्टन्स LM बरोबर 15, डिस्टन्स LM बरोबर किती 10. या दोन बिंदूतील अंतर 10 दिले ना आपल्याला. मग लिहूया आपण x1 बरोबर x, y1 बरोबर 7 आणि x2 बरोबर 1 आणि y2 बरोबर किती 15. मग LM बरोबर वर्गमुळात x2 मायनस x1 कंस पूर्ण कंसाचा वर्ग अधिक y2 मायनस y1 कंस पूर्ण कंसाचा वर्ग. असं दोन बिंदू मधील अंतराचं सूत्र आहे ना आपल्याला. पण आपण काय करूया, हा वर्गमूळ घेण्याच्या ऐवजी काय करू आपण याचा वर्ग घेऊया ना. आलं का लक्षात, हो ना. याचा वर्गमूळ घ्या किंवा याचा वर्ग घ्या असं लिहू शकतो आपण.
आता हे तिन्हीचे वर्गमूळ जर निघून गेलं तर या ठिकाणी काय होईल 10 बरोबर. हे वर्गमूळ दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ ना. x2 किती आहे 1 मायनस x पूर्ण कंसाचा वर्ग अधिक 15 मायनस 7 पूर्ण कंसाचा वर्ग. असं होईल की नाही? असं होईल की नाही? बघूया आपण करू. हा मग आता इथं 10 बरोबर 1 वजा 2x अधिक x वर्ग. कसं काय आलं? पहिल्या पदाचा वर्ग दोघांच्या गुणाकारात दुप्पट अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक 15तून 7 गेले किती 8चा वर्ग. मग काय होईल 10 बरोबर 1 वजा 2x अधिक x वर्ग अधिक किती 64. हा 64. मग 10 बरोबर हे सगळं त्या बाजूला जाऊ द्या. ओके. आता म्हणून काय होईल x वर्ग वजा 2x अधिक 64 अधिक 1 वजा किती 10. हा 10 त्या बाजूला गेला बरोबर काय होईल. आता म्हणून काय होईल x वर्ग वजा 2x 64 ने 1 65 65 मधून 10 गेले 55 राहिले. 55चे अवयव तरी पडतात का? 64 ने 55 5 55 व्हायले. अकरा 5 55 व्हायले. हा वर्ग नाही करायला पाहिजे होता ना. मग आपण हा वर्ग नाही करायला पाहिजे होता. 1 वजा x आणि हा 8 8 आणि 1 9. हा हा इथं 100 घ्यायला पाहिजे होता. हा इथं आपण काय करायला पाहिजे होता 100 घ्यायला. इकडचा वर्ग केला आपण आणि इकडचा वर्गच केला नाही ना. हा 100 ओके नाही 100 आपण केलाच नाही. आपण म्हणालो फक्त पण आपण केलाच नाही. मग इथं काय येईल 100 ओके नाही. मग इथे देखील काय येईल 100. काय होईल x वर्ग वजा 2x अधिक 64 अधिक 1 वजा 100 बरोबर किती 0 होईल असं. म्हणून काय होईल x वर्ग वजा 2x अधिक 65 65 मधून 100 गेले 100 मायनस किती 65 5 1 7 3 35 वजा 35 येईल का वजा 35 वजा 35 बरोबर किती 0. मग आता हे वर्ग समीकरण मिळालं आपल्याला. आपण याची 35 चे अवयव पाडू. 7 5 35 आणि 7तून 5 गेले 2 राहिले. मोठी संख्या ऋण पाहिजे आपल्याला आणि म्हणून काय होईल x वर्ग वजा 7x अधिक 5x वजा 35 बरोबर 0. या दोघांच्या जोडीमधून x सामायिक निघाला x वजा 7 आला अधिक 5 या दोघांच्या 5 ने भागितलं तर एवढं आलं. आता हे दोन्ही कंस सारखेच आले म्हणून x वजा 7 इथून उरला आपला हा x इथून उरला आपला 5 बरोबर किती 0. आणि म्हणून पहिला कंस बरोबर 0 घ्या किंवा दुसरा कंस बरोबर 0 घ्या. आणि म्हणून काय होईल x बरोबर 7 आणि x बरोबर 5. मग x ची किंमत एक तर 7 असेल किंवा x ची किंमत वजा 5 असेल. म्हणून x बरोबर 7 म्हणा किंवा x बरोबर किती वजा 5 असं आपल्याला म्हणता येईल. असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर बघा हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. 1 2 1 6 1 अधिक 2 वर्गमुळात 3 1 अधिक 2 वर्गमुळात 3 हो ना. हे समभुज त्रिकोणाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा. समभुज त्रिकोण म्हणजे काय तिन्ही बाजू सारख्या आल्या पाहिजे आपल्या. ओके नाही. बघा आता समजा हे 1 2 बरोबर x1 y1 आलं लक्षात तुमच्या.
आता बी काय होईल, बी 1 6 बरोबर x2 y2 आणि सी काय होईल 1 अधिक 2 वर्गमुळात 3 4 हा काय झाला आपला x3 y3. पण आता मग काय करूया, पहिले आपण ए बी बी सी आणि ए सी काढावे लागतील आपल्याला. 3 बाजू असतात ना त्रिकोणाला. मग डिस्टन्स ए बी बरोबर वर्गमुळात x2 मायनस x1 पूर्ण कंसाचा वर्ग अधिक y2 मायनस y1 पूर्ण कंसाचा होईल. मग मला सांगा आता x2 किती आहे आपल्याकडे, 1 वजा 1 1 वजा 1 x1 देखील एकच आहे ना, अधिक y2 किती आहे 6 आणि y1 2. 1 वजा 1 शून्यचा वर्ग अधिक 4 चा वर्ग बरोबर काय होईल वर्गमुळात 16. हा शून्य निघून गेला, 4 चा वर्ग 16 आणि 16 चा वर्गमूळ किती 4. म्हणून डिस्टन्स ए बी किती आलं आपलं, डिस्टन्स ए बी काढला होता आपण. आता डिस्टन्स बी सी काढूया. मग डिस्टन्स बी सी बरोबर काय होईल, बी आणि सी म्हणजे हे म्हणजे x3 मायनस x2 x3 मायनस x2 प्लस y3 मायनस y2 बरोबर वर्गमुळात. सांगा मला आता x3 किती आहे 1 प्लस 2 वर्गमुळात 3 1 प्लस 2 वर्गमुळात 3 वजा x2 किती आहे 1 अधिक y3 किती आहे 4 वजा वजा 6. आलं लक्षात, y2 किती आहे 6. पण आता बघा हा 1 वजा 1 कटला, काय राहिला आपल्याकडे 2 वर्गमुळात 3 पूर्ण कंसाचा वर्ग अधिक 4 अधिक 6 पूर्ण कंसाचा वर्ग राहिला की नाही. हा 1 वजा 1 शून्य झाला, 2 वर्गमुळात 3 राहिला, इथे 4 अधिक 6 2 ऋण म्हणजे 1 धन. आता या ठिकाणी काय होईल 4 गुणिला 3 हो ना, या 2 चा वर्ग 4 वर्गमुळात 3 चा वर्ग 3 अधिक 12 चा वर्ग होईल की नाही. 4 गुणिला 3 डायरेक्ट लिहिलं तुम्ही, ठीक आहे. 2 चा वर्ग केला, ठीक आहे. बरोबर काय होईल 12 अधिक 12 12 अधिक 144. किती चुकायला आपलं, किती चुकायला म्हणालो मी. x3 किती आहे 1 प्लस 2 अंडर रूट 3 मायनस x2 किती आहे 1 आणि हा y3 किती आहे 4 आणि y2 किती आहे मायनस 6. 6 आणि 4 10 पाहिजे होता ना या ठिकाणी. हा 6 आणि 4 किती 10 पाहिजे होता. 10 म्हणजे इथे किती राहिला 12. 122 म्हणजे कुठून यायला मग आता डिस्टन्स बीसी बरोबर आहे ना. चार वजा 6 y2 फक्त 6च आहे नो. y2 या ठिकाणी किती आहे फक्त 6च आहे. फक्त 6 म्हणजे या ठिकाणी काय होईल वजा 2 चा वर्ग इथे किती येईल 4 हो ना. मग आता वजा 2 चा वर्ग किती 4 मग 4 त्रिक 12 आणि 4 16 ठीक आहे. अरे यार वजा 2 चा वर्ग 4 म्हणजे हे कॅन्सल होईल ना मग हो ना. वजा 2 चा वर्ग 4 म्हणजे काय होईल माहिती आहे का हा किती 12 आणि 4 बरोबर वर्गमुळात 16 म्हणून डिस्टन्स बीसी बरोबर किती ठीक आहे. दोनच झाले का. बरं डिस्टन्स एसी काढूया आता. मग डिस्टन्स एसी बरोबर वर्गमुळात काय होईल ए आणि सी म्हणजे काय x3 मायनस x1 x3 मायनस x1 प्लस y3 मायनस y1 चा x3 किती आहे 1 प्लस 2 अंडर रूट 3 1 अधिक 2 वर्गमुळात 3 वजा x1 किती आहे 1 चा वर्ग
अधिक y3 किती आहे 4 आणि y1 2, 4 वजा 2 चा वर्ग. मग काय होईल डिस्टन्स AC बरोबर वर्गमुळात हा 1 वजा 1 कॅन्सल, काय राहिला आपल्याकडे 2 वर्गमुळात 3 चा वर्ग अधिक हा किती 4तून 2 गेला 2 चा वर्ग बरोबर या 2 चा वर्ग 4 गुणिला 2 अधिक हा किती 4, 8 आणि 4 12, तिथे 3 पाहिजे 4 3 12 या ठिकाणी 3 पाहिजे होते. या वर्गमुळात 3 चा वर्ग 3, मग 4 3 12 अधिक 4 वर्गमुळात काय होईल 12 आणि 4 16 आणि म्हणून डिस्टन्स AC बरोबर किती होईल 4. आता या चारी बाजू कशा आल्या म्हणून काय होईल माहिती आहे का AB बरोबर BC बरोबर किती AC. या तिन्ही बाजू समान आल्या हो की नाही AB BC आणि AC आणि म्हणून काय होईल त्रिकोण ABC हा आणि लक्षात म्हणजे समभुज त्रिकोण आहेत म्हणजे त्याचे प्रत्येक शिरोबिंदू A B आणि C हे तिन्ही शिरोबिंदू काय आहेत समभुज त्रिकोणाचे आहेत कारण तिन्ही बाजू कशा आल्यात आपल्या सारख्या आल्या. पण त्यानंतर अरे माझ्या मते ते संपलं आता ते संपलं. बघा आता तो सराव संच संपला आपला. आता बघा 3 समांतर रेषाचा अंतरछेद गुणधर्म आपण शिकलो या अगोदर हो की नाही. समजा ह्या 3 रेषा एकमेकीला समांतर आहेत. समांतर रेषा म्हणजे काय तर ज्या रेषा जेव्हा 2 किंवा अधिक रेषा एकमेकीला छेदत नाहीत तेव्हा त्या रेषांना समांतर रेषा असं म्हणतो. या तिन्ही रेषा एकमेकींना छेदत नाहीत म्हणून रेषा L रेषा M आणि रेषा N या समांतर रेषा आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता बघा या 3 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले जिचं नाव आहे P आणि या ठिकाणी बिंदू ABC घेऊया. मग याला अंतरछेद म्हणतोय आपण हो की नाही AB बाय BC बरोबर. म्हणजे 3 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे अंतरछेद हे दुसऱ्या छेदिकेने तयार केलेल्या अंतरछेदा एवढा असतं बरोबर काय होईल DE बाय EF. असा आपण 3 समांतर रेषांचा अंतरछेद गुणधर्म या अगोदर माझ्या मते पहिल्याच प्रकरणात बघितलं. पुन्हा एकदा सांगू काय म्हणतो 3 समांतर रेषाचा अंतरछेद गुणधर्म जेव्हा 3 रेषा समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे अंतरछेद हे दुसऱ्या छेदिकेने तयार झालेल्या अंतरछेदाच्या गुणोत्तरा एवढे असते असं म्हणता येईल. किंवा दोन्ही छेदिकेचे अंतरछेदांचं गुणोत्तर हे समान असतं असं आपल्याला म्हणता येईल. आता रेषाखंडाचे विभाजन बघा AP बरोबर 6 आणि PB बरोबर 10 आहे. मग AB बाय BC कुठे DE बाय DF बरोबर काय होईल 3/5 म्हणजे 6 बाय 10 आहे ना 6 बाय 10 म्हणजे बेत्रिक 6 आणि बेपंच म्हणजे काय होईल हे वेगळ्या शब्दात बिंदू P हा रेख AB चे 3/5 या प्रमाणात विभाजन करतो हो की नाही या गुणोत्तरात विभाजन करतो असं म्हणतात. जेव्हा एखाद्या रेषाखंडावरील बिंदू त्याच रेषाखंडाचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करतो तेव्हा त्या विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक कसे काढतात ते पाहूया. या बिंदूचं या P बिंदूने या रेषा AB चं विभाजन केलं हो की नाही. मग ते विभाजन कशा प्रकारे असतं किंवा ते विभाजन कसं असतं 2/3 असतं 3/5 असतं कशा प्रकारे असतं हे आपल्याला यापुढे बघायचं. बघा आता विभाजनाचं सूत्र बघा आकृती 5.13 मध्ये दिली का समोर हा बघा ही 5.13 आहे. XY प्रतलातील AB वरील बिंदू P आणि AB चे यमासयम या गुणोत्तरात विभाजन करते ओके नाही. बिंदू P हा यमासयम या गुणोत्तरात विभाजन करते. हा बिंदू P या AB चे 2/3 या गुणोत्तरात विभाजन करते 2/3 या गुणोत्तरात विभाजन करते असं त्याला म्हणायचं हो की नाही. आणि म्हणून काय होईल AX1Y1 BX2Y2 आणि PXY जर मानलं तर एक AC PQ आणि BD हे एक अक्षावरील लंब रेषाखंड आहेत. कोणकोणते
AC PQ आणि BD, AC PQ आणि BD एक्स अक्षावरील लंब आहेत, हो ना, या ठिकाणी लंब झालाय. आता म्हणून काय होईल माहिती आहे का, CX10 QX10, हो ना. कसं काय, हा CX10 म्हणजे एक्स अक्षावरील बिंदूचा y निर्देशक 0 असतो, हा X20, हा X20, हो ना. मग CQ बरोबर x मायनस x1 आणि QD बरोबर x2 मायनस x2, म्हणजे ह्या तिन्ही रेषा कशा आहेत, समांतर आहेत असं आपल्याला म्हणता येईल, हो की नाही. हे त्याच्यावरनं काय होईल माहिती आहे का, या करणाऱ्या बिंदूचे यमास n या गुणोत्तरात विभाजन करणाऱ्या बिंदूचे निर्देशक mx2 प्लस nx1 बाय m प्लस n आणि my2 प्लस ny1 बाय प्लस छेदाला m प्लस n असं होईल. हे रेषाखंडाच्या मध्यबिंदूचं सूत्र आहे. आलं, रेषाखंडाच्या मध्यबिंदूचं सूत्र. ठीक आहे, इथपर्यंतच आपण इथेच पूर्णविराम देतोय. मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल, हो की नाही. समोरच्या तासिकेमध्ये आपण यावर सविस्तर चर्चा करूया, समोरचा सराव संच देखील घेऊया. मला वाटतं तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. ठीक आहे, धन्यवाद. भेटूया उद्याच्या तासिकेत.